अमरावती मनपाच्या बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मधील आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार किरण विलास साखरे या केंद्रस्थानी येताना दिसत आहे. उच्च शिक्षणाने सज्ज, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे ओळख निर्माण केलेल्या किरण साखरे यांना प्रभागातील सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. किरण साखरे या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, महिलांसाठी मार्गदर्शन व सक्षमीकरण तसेच सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनी त्यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला असून काम करणारी व शिक्षित उमेदवार अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यांचे पती इंजिनियर विलास साखरे हे देखील लायन्स क्लबचे उच्चपदस्थ पदाधिकारी असून समाजकार्याच्या क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावत आहेत. त्यांच्या अनुभव, मार्गदर्शन आणि सामाजिक संपर्काचा मोठा लाभ किरण साखरे यांच्या प्रचाराला मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोघांनी मिळून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले असल्याने साखरे दाम्पत्याकडे समाजहिताच्या कार्याचा ठोस अनुभव आहे. सध्या प्रचारादरम्यान किरण साखरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरातून सकारात्मक प्रतिक्रिया, महिलांचा वाढता सहभाग तसेच तरुण वर्गाचा विश्वास हे त्यांच्या प्रचाराचे ठळक वैशिष्ट्य आहे. विकासाभिमुख विचारसरणी, पारदर्शक कारभार आणि प्रभागाच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी मांडल्याने मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत सर्वांगीण विकास साधण्याचा शब्द किरण साखरे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात असून बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणूक ही बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार किरण विलास साखरे यांच्याकडे कल देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज बडनेरा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी।